नगरच्या लालटाकी परिसरातील भारस्कर कॉलनीत 2 गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर प्रचंड हाणामारीत होऊन एक महिला मयत झाली। बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमा झाल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। नगरमधील लालटाकी परिसरातील भारस्कर कॉलनीत 2 गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका महिलेचा खून झाल्याची घटना बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। बेबीताई अर्जुन शिरसाट असं मयत महिलेचं नाव आहे। किरकोळ वादातून भारस्कर आणि शिरसाट कुटुंबात ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं। 2 गटात तलवारी आणि लोखंडी रॉडनं हाणामारी झाली। यावेळी दगडफेकही झाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारावेळीच महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी 4 महिलांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान या हाणामारीत दोन्ही गटातील 8 ते 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत। आज दुपारी लालटाकी भारस्कर कॉलनी अहमदनगर या ठिकाणी 2 कुटुंबियाचे काही कारणास्तव भांडणं झाले। ते आपसामध्ये मिटले पण आणि दोन्ही पार्ट्यांनी त्या ठिकाणी तोफाना पोलीस स्टेशनला एनसी दाखल केल्यानंतर आता जे मयत झालेले आहेत बबिता अर्जुन शिरसाट, ती माझी सख्खी आत्या आहे। त्यांच्या काही कारणास्तव भारस्कर या कुटुंबियासंगती भांडणं झाले। दुपारी ते भांडणं मिटलेही पण ते भारस्कर जी महिला आहे तिने तिचे भाऊ लोक जे पातळीमध्ये राहतात गुंड प्रवृत्तीच्या आहेत आणि त्यांना बोलून संध्याकाळी 7-7:30 वाजता त्या ठिकाणी शिरसाट कुटुंबियावर अचानकपणे हमला केला। तिथे जो कोणी असेल त्यांना त्यांच्या हातात जे धारदार हत्यारं होते त्या हत्यारांनी त्यांनी वार केले। त्याच्यामध्ये मयत बबिता अर्जुन शिरसाट यांची निर्गुण हत्या झालेली आहे आणि मुख्य कारण म्हणजे त्या भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अर्जुन शिरसाट यांच्या मातोश्री आहेत आणि ते स्वतः आणि त्यांचा एक भाऊ, त्यांचे मामा सन्माननीय अनिल कोंडराव मोडागळे व अंजला शिरसाट ह्या 5 ते 6 लोकांना वाईटरित्या त्यांनी मारहाण केलेली आहे। प्रत्येकाच्या अंगावर खूप धारदार अशा शस्त्रांनी त्यांनी वार केलेले आहेत। 2 जणांची प्रकृती आत्ताही चिंताजनक आहे, पण मी देवाजवळ प्रार्थना करेन की त्यांची प्रकृती सुधारावी। पोलीस प्रशासनाने उत्तम अशा पद्धतीने हे सर्व प्रकरण हाताळलं। पूर्णपणे या ठिकाणी शांतता आहे। भारस्कर हाऊसिंग सोसायटीतले सर्व लालटाकी भागातले लोक जो उद्रेक निर्माण होणार होता ते आदरणीय नगर शहराचे ॲडिशनल एसपी मेटके साहेब असतील, तो पणा पोलीस स्टेशनचे PI असतील, सर्व पोलीस सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन घेऊन सगळं परिस्थिती हाताळली आणि त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे आता शांतता निर्माण झालेली आहे। तर माझी प्रशासनाला एक विनंती राहील की याच्यामध्ये कुठल्याही निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, पण ज्यांनी ही कृत्य केलेलं आहे ते आरोपी निश्चित पकडले जावत, आमची एवढीच इच्छा आहे। आणि जोपर्यंत आरोपी पकडणार नाहीत तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाहीत, एवढीच माझी शांततेच्या मार्गाने आग्रहाची विनंती आहे। पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्यांच्या पद्धतीच्या सगळे यंत्रणा हलवून या ठिकाणी आरोप्यांना ताबडतोब ताब्यात घ्यावे। रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठा जमाव असल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।